वेलकम टू पिंशू किचन। आज आपण विंटर स्पेशल रेसिपी बघणार आहोत आणि विदर्भ पद्धतीने सांगणार आहे। इथे मी चणा भाजी घेतलेली आहे। छान ताजी हिरवीगार भाजी आहे, शेतातली ताजी भाजी आहे। चला तर रेसिपी बघूया। भरपूर टिप्स सांगणार आहे व्हिडिओमध्ये मी, तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना नोटिफिकेशन येईल तुमच्यापर्यंत। बघा, मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे अशी भाजी झटकून घ्यायची कॉटनच्या कपड्यावर किंवा पेपरवर। अशा प्रकारे आता सर्वच भाजी मी झटकून घेणार आहे, त्यामुळे राहिलेले भाजीला किडे वगैरे निघून जातात। भाजी झटकल्यानंतर नॉर्मल पाण्यात मीठ टाकलं आणि 2 पाण्याने स्वच्छ भाजी धुवून मी व्हिडिओ दाखवत त्याप्रमाणे पिळून घ्या। अशा प्रकारची भाजी पिळून घेतली असतात ना, आपली भाजी हिचे किडे वगैरे बारीक असलेले निघून जातात मिठाच्या पाण्यात आपण टाकली। अशा प्रकारे मी सर्व भाजी आता मिठाच्या पाण्यात भिजून घेतलेली पिळून घेत आहे आणि छान सुरीनं बारीक कापून घ्यायचं। आमच्या इकडे याला हरभऱ्याची भाजी म्हणतात विदर्भात, काही ठिकाणी याला चणा भाजी म्हणतात। हिरवी कवळी छान आहे। आता इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि जिरं, तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्सरला आता वाटण करून घेऊया आपण। हिरव्या चण्याची भाजी खायला खूप टेस्टी लागते। गॅसवर कढई ठेवलेली आहे, छान तापलेली आहे। 2 चमचे तेल छान तापलेलं आहे। आता वाटण केलेलं टाकूया। कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याचा पेस्ट बनवलेला छान परतून घेऊया 2 ते 3 मिनिट खमंग असा। धनेपूड, हळद आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण बारीक कापलेली हिरवी पालेभाजी घेऊया, छान कवळीवाली, आणि छान परतून घेऊया। सर्व एकजीव अशी एकत्र परतून घ्यायची आहे। छान परतायची आहे 2 ते 3 मिनिट। पकड घेतलेली आहे मी पकडायला। आता बघा किती छान आपली भाजी परतल्या जात आहे। तर या भाजीला झाकून शिजवायचं नाही। 5 मिनिट परतल्यानंतर या भाजीला मीठ टाकायचं आहे, थोडं करून चवीनुसार। थोडं मीठ याच्यासाठी टाकायचं आहे की सर्व भाजीला मिक्स झालं पाहिजे, म्हणून एकदा टाकायचं नाही, थोडं टाकायचं। आणि भाजीला मीठ हे कमी टाकायचं या कारण शिजल्यानंतर क्वांटिटी ही कमी होते आणि चणा भाजी ही ती अंगचीच खारट असते। बघा पाणी सुटलेलं आहे मीठ टाकल्यानंतर, बघू शकता बुडाला तुम्ही। आता ते पाणी आपलं पूर्ण हे सर्व पाणी आता आटून जाते भाजी शिजताना। असं परतत राहायचं आहे 2 ते 3 मिनिट। गॅसचा पॉवर हा मीडियमच ठेवलेला आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे, बघू शकता। कोथिंबीर टाकूया छान आपली भाकरी सोबत खायला भाजी तयार झालेली आहे। एक भाकरीऐवजी तुम्ही 2 भाकरी खासाल एवढी छान आणि खमंग भाजी आहे आपली। वा, खूपच छान टेस्टी झालेली आहे। एक भाकरीऐवजी तुम्ही खरंच 2 भाकरी खासाल। हे वरण भात, भाजी पोळी आणि टिफिनवर न्यायला पण खूप सोपी पद्धत आहे आणि ही सीझनमध्येच भाजी मिळते। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत नाही। आणि कमेंट करा तुम्ही कुठून बघत आहे आणि शेअर करा मित्रमंडळीसोबत। थँक्यू।